जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 19वा शिकवण नाम समास चौथा सदैव लक्षण निरूपण नाम। श्रीराम समर्थ। मागा बोलिले करंट लक्षण ते विवेके सांडावे संपूर्ण। आता ऐका सदैव लक्षण परम सौख्यदायक। उपजत गुण शरीरी परोपकारी नानापरी। आवड सर्वांचे अंतरी सर्व काळ। सुंदर अक्षर लेहो जाणे चपळ शुद्ध वाचू जाणे। अर्थांतर सांगो जाणे सकळ काही। कोणाचे मनोगत तोडीना भल्यांची संगती सोडीना। सदैव लक्षण अनुमाना आणून ठेवी। तो सकळ जनासी व्हावा जेथे तेथे नित्य नवा। मूर्खपणे अनुमान गोवा काहीच नाही। नाना उत्तम गुण सत्पात्र तेची मनुष्य जगमित्र। प्रगट कीर्ती स्वतंत्र पराधीन नाही। राखे सकळांचे अंतर उदंड करी पाठांतर। नेमस्तपणाचा विसर पडणार नाही। नम्रपणे पुसो जाणे नेमस्त अर्थ सांगो जाणे। बोला ऐसे वर्तो जाणे उत्तम क्रिया। जो मानला बहुतांसी कोणी बोलो न शके त्यासी। धगधगीत पुण्यराशी महापुरुष। तो परोपकार करिताची गेला पाहिजे तो चाला त्याला। मग काय उणे तयाला भूमंडळी। बहुत जन वास पाहे वेळेसी तत्काळ उभा राहे। उणे कोणाचे न साहे तया पुरुषासी। 14 विद्या 64 कळा जाणे संगीत गायन कळा। आत्मविद्येचा जिव्हाळा उदंड तेथे। सकळांसी नम्र बोलणे मनोगत राखोन चालणे। अखंड कोणी एकाचे उणे पडोची नेदी। न्याय नीती भजन मर्यादा काळ सार्थक करी सदा। दरिद्रपणाची आपदा तेथे कैसी। उत्तम गुणे शृंगारला तो बहुतांमध्ये शोभला। प्रगट प्रतापे उगवला मार्तंड जैसा। जाणता पुरुष असेल जेथे कळहो कैचा उठेल तेथे। उत्तम गुणाविषयी रीते ते प्राणी करंटे। प्रपंची जाणे राजकारण परमार्थी साकल्य विवरण। सर्वामध्ये उत्तम गुण त्याचा भोगता। मागे एक पुढे एक ऐसा कदापि नाही दंडक। सर्वत्रांसी अलोलिक तया पुरुषाची। अंतरासी लागेल ढका ऐसी वर्तणूक करू नका। जेथे तेथे विवेका प्रगट करी। कर्मविधी उपासना विधी ज्ञानविधी वैराग्य विधी। विशाळ ज्ञातृत्वाची बुद्धी चळेल कैसी। पाहता अवघे उत्तम गुण तयास वाईट म्हणेल कोण। जैसा आत्मा संपूर्ण सर्वा घटी। आपल्या कार्यास तत्पर लोक असती लहान थोर।
तैसाची करी परोपकार मनापासूनी. दुसऱ्याचे दुःखे दुखवे, दुसऱ्याच्या सुखे सुखावे, अवघेची सुखी असावे ऐसी वासना. उदंड मुले नाना परी, वडिलांचे मन अवघ्यांवरी, तैसी अवघियांची चिंता करी महापुरुष. जयास कोणाचे सोसेना, तयाची निष्कांचन वासना, धिक्कारिल्या धिक्कारेना तोची महापुरुष. मिथ्या शरीर निंदले, तरी याचे काय गेले, ज्ञात्यासी आणि जिंतिले देहबुद्धीने. हे अवघे अवलक्षण, ज्ञाता देही विलक्षण, काहीतरी उत्तम गुण जनी दाखवावे. उत्तम गुणास मनुष्य वेधे, वाईट गुणासी प्राणी खेदे, तीक्ष्ण बुद्धी लोक साधे काय जाणती. लोकी अत्यंत क्षमा करीती, आलिया लोकांचे प्रचिती, मगते लोक पाठी राखती नाना प्रकारी. बहुतांसी वाटे मी थोर, सर्वमान्य पाहिजे विचार, धीर उदार गंभीर महापुरुष. जितुके काही उत्तम गुण, ते समर्थांचे लक्षण, अवगुण ते करंट लक्षण सहजची झाले. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सदैव लक्षण निरूपण नाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.